नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, myself Shubhangi. So today's I going to teach you 12th standard chapter number 1st, reproduction in lower and higher plant. So in previous 10 lectures Jadhav sir talked to asexual reproduction, sexual reproduction and some points are discussed, but I will discuss the continue this chapter point agents. So friends, agents responsible for पॉलिनेशन. एजंट रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन म्हणजे एजंट्स जे आहेत, तर ते जे एजंट्स आहेत ते कोणते, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग जे एजंट्स आहेत ते पॉलिनेशन करण्यासाठी खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल दाखवतात. त्यामुळे एजंट्स रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन. सपोज फ्रेंड्स, आता आपण पाहू की हे जे पोलन ग्रेन्स आहेत, हे पोलन ग्रेन्स नॉन मोटाईल आहेत, म्हणजे हे मूवमेंट नाही करू शकत. हे नॉन मोटाईल पोलन ग्रेन्स, ह्याला काही एजंट्सची गरज असते. तर ते एजंट्स म्हणजे कोणते फ्रेंड्स? तर एजंटमध्ये आपल्याला वाईन, वॉटर, बर्ड्स, इन्सेक्ट, बॅट्स अँड स्नेल्स, हे जे काही फ्रेंड्स एजंट्स आहेत, हे एजंट्स आपल्याला बुकमध्ये दिलेले आहेत. तर ह्या एजंटमध्ये त्यांनी आपल्याला दोन पार्ट केलेले आहेत. तर फर्स्ट जो पार्ट आहे तो आहे अबायोटिक एजंट्स आणि सेकंड जो पार्ट आहे तो म्हणजे बायोटिक एजंट्स. तर फ्रेंड्स, अबायोटिक एजंट्समध्ये त्यांनी पार्ट जो केला आहे त्यामध्ये आहे हे दोन आहेत, विंड अँड वॉटर हा फर्स्ट पार्ट आणि इन्सेक्ट टू स्नेल हा जो आहे हा सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट म्हणजे आहे तो म्हणजे अबायोटिक एजंट्स, सेकंड जो पार्ट आहे तो आहे बायोटिक एजंट्स. तर फ्रेंड्स, अबायोटिक एजंट्समध्ये दीज आर एजंट्स नॉन लिव्हिंग, म्हणजे हे जे काही एजंट्स आहेत ते नॉन लिव्हिंग एजंट्स आहेत. तर पॉलिनेशन कशा थ्रू होतं? अबायोटिकमध्ये वॉटर अँड विंड थ्रू होतं, म्हणजे हवेमार्फत पण होऊ शकतं आणि पाण्यामार्फत पण होऊ शकतं. देन बायोटिक एजंट्समध्ये कोणते आहेत? इन्सेक्ट, बर्ड्स, बॅट्स अँड स्नेल्स. हे जे काही आहेत हे कोणते एजंट्स आहेत? हे लिव्हिंग एजंट्स आहेत, म्हणजेच कोणते आहेत? बायोटिक एजंट्स आहेत. तर फ्रेंड्स, आपल्याला बुकमध्ये त्यांनी अबायोटिकमध्ये पण काही दोन प्रकार पडतात. तर फर्स्ट जो आहे तो आहे ॲनिमोफिली अँड हायड्रोफिली. तर फ्रेंड्स, आता ह्या डायग्राममध्ये फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की अबायोटिकमध्ये फर्स्ट ॲनिमोफिली अँड सेकंड जो आहे तो हायड्रोफिली, हे दोन पार्ट पडतात. तर ॲनिमोफिलीमध्ये पॉलिनेशन कशा थ्रू होतं? तर विंड थ्रू होतं. ॲनिमोजचा अर्थ काय होतो? विंड. अँड फील मीन्स अट्रॅक्शन किंवा पॉलिनेशन, म्हणून पॉलिनेशन बाय विंड. आणि हायड्रो म्हणजे वॉटर, H2O. देन फील मीन्स अट्रॅक्शन किंवा पॉलिनेशन, म्हणजे हायड्रोफिलीचा अर्थ काय आहे? पॉलिनेशन बाय वॉटर. फ्रेंड्स, त्यानंतर हायड्रोफिलीमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. तर ते फर्स्ट आहे हायपोहायड्रोफिली अँड इपिहायड्रोफिली. हायपो मीन्स वॉटर सरफेसच्या खाली, म्हणजे बिलो द वॉटर सरफेस, आणि इपी मीन्स अप्पर, म्हणजे वरच्या साईडला. म्हणजे हायपोचं एक्झाम्पल आहे झोस्टेरा सी, म्हणजे जे सी ग्रासेसमध्ये म्हणजे समुद्रामध्ये जे आहेत ते जे प्लांट्स असेल किंवा ॲनिमल्स असतील, ते ॲनिमल्स, म्हणजे आता ॲनिमल्स तर इथे येणार नाही कारण वॉटर आहे. वॉटर म्हणजे हे कोणतं आहे? ॲनिमल्स कुठे येणार? बायोटिक एजंट्समध्ये येणार. म्हणजे हायपोहायड्रोफिलीमध्ये एक्झाम्पल काय राहील? झोस्टेरा म्हणजे सी ग्रासेस. अँड देन इपिहायड्रोफिलीचं व्हॅलिसनरिया. व्हॅलिसनरिया म्हणजे आपलं मराठी लँग्वेजमध्ये म्हणायचं म्हटलं तर आपलं बेश्रमाचं जे झाड असतं त्याला आपण व्हॅलिसनरिया म्हणतो. त्यानंतर बायोटिक एजंट्स म्हणजेच लिव्हिंग एजंट्स, म्हणजे इन्सेक्ट, बर्ड, बॅट्स, स्नेल्स एक्सेट्रा. त्यामध्ये सुद्धा फ्रेंड्स बुकमध्ये 3 पॉईंट दिलेत आपल्याला: एंटॅमोफिली, ऑर्निथोफिली आणि चिरॅप्टोरिफिली. म्हणजे एंटॅमोजचा अर्थ काय आहे फ्रेंड्स? तर इन्सेक्ट. एंटॅमोज म्हणजे इन्सेक्ट. फील मीन्स अट्रॅक्शन किंवा पॉलिनेशन. देन सेकंड ऑर्निथोफिली. ऑर्निथो म्हणजे काय? बर्ड्स. अँड फिली मीन्स अट्रॅक्शन किंवा पॉलिनेशन. म्हणजे ऑर्निथोफिलीमध्ये पॉलिनेशन कशा थ्रू होतं?
तर बर्ड्स थ्रू होतं. चिरॅप्टोज हा जो वर्ड आहे चिरॅप्टोर्स म्हणजे हा जो वर्ड आहे हा वर्ड आहे सायंटिफिक म्हणजे होमोसेपियन सेपियन जसा प्रकार पडतात त्याच टाईपमध्ये चिरॅप्टोरिफिली मीन्स बॅट्स म्हणजे चिरॅप्टोचा अर्थ काय आहे फ्रेंड्स बॅट्स आहे. त्यामुळेच त्याला पॉलिनेशन बाय द बॅट्स असं म्हणतात. तर फ्रेंड्स हे जे टाइप्स ऑफ एजंट अबायोटिक बायोटिक त्यानंतर ॲनिमोफिली हायड्रोफिली हायपोहायड्रोफिली इपेहायड्रोफिली देन बायोटिकमध्ये एंटेमोफिली ऑर्निथोफिली चिरॅप्टोरिफिली हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला मी एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन एक्झामसाठी तुम्हाला 2 किंवा 3 मार्क्सला हा प्रश्न विचारू शकतात. त्याच्यासाठी लक्षात राहण्यासाठी हा मी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला एक्झामला सोप्या पद्धतीने लक्षात राहण्यासाठी खूप इम्पॉर्टंट येईल. तर फ्रेंड्स यामध्ये आपल्याला MCQ पण तयार होतात. नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग एजंट्स खाली तुम्हाला पॉइंट्स देतात. आता लिव्हिंग एजंट्स विच बिलो द लिव्हिंग एजंट्स तर तुम्हाला त्यामध्ये वॉटर देतील विंड देतील. मग लिव्हिंग आहेत का हे नाहीत हे कोणते आहेत हे नॉन लिव्हिंग आहेत. लिव्हिंग कोणते आहेत इन्सेक्ट बॅट्स अँड बर्ड्स अँड स्नेल्स. तर ह्या प्रकारे तुम्हाला MCQचे सुद्धा आन्सर देता आले पाहिजेत. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला एकदम त्यांनी व्यवस्थितपणे सांगितल्या आहेत. तर त्याचप्रमाणे फ्रेंड्स आता आपण अबायोटिक एजंट हा जो पॉईंट आहे इन डिटेल पाहणार आहोत. अबायोटिकमध्ये फर्स्ट कोणता पडला आहे ॲनिमोफिली देन हायड्रोफिली. तर हे जे काही ॲनिमोफिली आहे पॉलिनेशन बाय द विंड म्हणजे हवेमार्फत जे पॉलिनेशन होणार आहे तर ते कशा प्रकारे होणार आहे त्याचं एक्झाम्पल काय त्याचे कॅरेक्टर्स काय त्याचं ॲडॅप्टेशन काय ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर देन नेक्स्ट पहा ॲनिमोफिली. अबायोटिकमध्ये काय पाहणार आहोत ॲनिमोफिली पाहणार आहोत. तर फ्रेंड्स ॲनिमोफिली हे आपण त्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये पाहिलं की पॉलिनेशन बाय द विंड म्हणजे याचं पॉलिनेशन कशा थ्रू होतं तर विंड थ्रू होतं म्हणजे वाऱ्यात थ्रू होतं. तर फ्रेंड्स ॲनिमो म्हणजे काय विंड आणि फिली मीन्स अट्रॅक्शन किंवा पॉलिनेशन. तर ॲनिमोफिलीचा अर्थ काय होतो विंड म्हणजे पॉलिनेशन बाय द विंड. तर फ्रेंड्स आपल्याला तुमच्या बुकमध्ये सांगितले की प्लांट्स लाईक व्हीट राईस कॉर्न बार्ली म्हणजे हे जे काही प्लांट्स आहेत हे कोणते प्लांट्स आहेत मोस्ट इन क्रॉप प्लांट्स आहेत म्हणजे सगळ्यात जास्त तर क्रॉप प्लांट आहेत. तर याच्यामध्ये क्रॉप प्लांटमध्ये जास्तीत जास्त काय कोणतं पॉलिनेशन होतं तर ॲनिमोफिली पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन बाय द विंड थ्रू होतं. तर फ्रेंड्स त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट दिलाय ॲडॅप्टेशन इन ॲनिमोफिली. ॲडॅप्टेशन इन ॲनिमोफिली ऑफ फ्लावर्स म्हणजे एक्झाम्पल जे आहे ॲनिमोफिलीचं मेज. तर ते आपण आता मेज एक्झाम्पल पाहू. तर फ्रेंड्स त्यामध्ये आपण पाहू की हे जे काही मेल फ्लावर आहेत हे कसे आहेत स्मॉल आहेत का फ्लावर्स आर स्मॉल कलरलेस. हे जे फ्लावर आहेत ॲनिमोफिलीमध्ये मेज आपण एक्झाम्पल घेतले त्यामध्ये हे जे फ्लावर आहेत हे कसे आहेत स्मॉल आहेत कलरलेस आहेत विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. विदाऊट नेक्टर म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही आपल्याला भेटणार आहे मधासारखा रस किंवा सुगंध वास. तर फ्रॅग्रन्स म्हणजे काय सुगंध ते आहे का त्यामध्ये बिलकुल नाहीये म्हणजे विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. त्यानंतर पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट. हे जे काही पोलन ग्रेन्स आहेत हे आहेत लाईट इन वेट म्हणजे याचा जो वेट आहे एकदम कमी प्रमाणामध्ये आहे. अँड प्रोड्यूस इन लार्ज क्वांटिटी. ही छोटं त्याची क्वांटिटी आहे पण जास्त प्रमाणामध्ये ते काय करतात लार्ज क्वांटिटीमध्ये पोलन ग्रेन्स आपल्याला प्रोड्यूस करतात म्हणजेच मेजमध्ये. स्टिग्मा इज फिदरी टू द ट्रॅप म्हणजे हे फिमेल इन्फ्लोरन्स आहे. हे हेअर लाईक जे आहे हे आहे आपल्याला मेजमध्ये मकाच्या कणसाला बघा वरती केसाळ जो भाग असतो ते पोलन ग्रेन्स एकदम कॅप्चर करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जे आहे फिमेल फ्लावर ते एकदम प्रॉपरली मॅच्युअर होतं त्यामुळे आपल्याला
चांगल्या प्रकारचं उत्पन्न भेटू शकतं. त्याचप्रमाणे त्यामध्ये हे आहे स्टेम म्हणजे खोड आहे, त्यानंतर रूट्स आहेत, प्रॉप रूट्स आहेत. देन अँथर इज वर्साटाईल. हे जे काही अँथर आहे हे कसं आहे वर्साटाईल इन नेचर म्हणजे बहुरूपी. वर्साटाईल इन नेचर म्हणजे बहुरूपी आहे. तर फ्रेंड्स हे मेल फ्लावर आहेत. तर युनिसेक्शुअलमध्ये मेल फ्लावर जे असतात ते फक्त बायलोब्ड अँथर असतात. इन बायसेक्शुअल प्लांट मध्ये स्टेमन्स आर इंक्रीजिंग. तर फ्रेंड्स हे आहे आपलं ॲडॅप्टेशन इन ॲनिमोफिली फ्लावर. एक्झाम्पल आहे मेज. त्यानंतर ही आपल्याला बुकमध्ये फिगर दिली, मी रफ फिगर इथे तुम्हाला काढून दिली. तुम्ही तुमच्या बुकमधली फिगर आणि ही फिगर थोडी कंपॅरिझन करून पहा, त्याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला दिले. म्हणजेच हे छोटे फ्लावर्स फक्त आपल्याला त्यांनी काय सांगितले की ॲनिमोफिलीमध्ये जे एक्झाम्पल दिले की मेल फ्लावर कसे आहेत, स्मॉल आहेत, पोलन ग्रेन्स कसे आहेत, लाईट इन वेट आहेत, अँथर कसं आहे, वर्साटाईल इन नेचर आहे. त्यानंतर आपल्याला सांगितले की स्टिग्मा इज फिदरी अँड ट्रॅप टू द पोलन ग्रेन्स. स्टिग्मा जो कसा आहे तो रफ आहे, म्हणजे ट्रॅप डायरेक्ट तो पोलन ग्रेन्सला अटॅक, स्टिकी सबस्टन्स असल्यामुळे तो कसा करतो, अटॅक करतो. जर तो सॉफ्ट असेल तर डायरेक्ट गळून जातो. हा जो कसा आहे स्टिग्मा कसा आहे फिदरी अँड ट्रॅप टू द पोलन्स, म्हणजे डायरेक्ट फिमेल ट्यूबमधून ते मध्ये पॉलिनेशन करण्यासाठी त्यांना सोपे पद्धतीने ते करू शकतात. देन ॲनिमोफिली नंतर त्यामध्ये कोणतं आहे हायड्रोफिली. हायड्रोफिलीमध्ये आपल्याला दोन प्रकारचे पाहिजेत, हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिलीचे एक्झाम्पल पाहायचे आपल्याला झोस्टेरा म्हणजे सी ग्रासेस, अँड देन इपिहायड्रोफिलियाचे एक्झाम्पल पाहायचे आपल्याला व्हॅलिसनरिया आहे. अबायोटिकमध्ये आपण काय पाहिलं, ॲनिमोफिली पाहिलं. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत हायड्रोफिली. तर फ्रेंड्स हायड्रो म्हणजे काय, वॉटर, अँड फिली मीन्स अट्रॅक्शन किंवा पॉलिनेशन. म्हणजे हायड्रोफिलीचा अर्थ काय आहे, पॉलिनेशन बाय वॉटर. म्हणजे ह्या हायड्रोफिलीमध्ये पॉलिनेशन कशा थ्रू होतं, वॉटर थ्रू होतं, म्हणजे पाण्यात थ्रू होतं. त्यामध्ये त्यांनी बुक्समध्ये काय दिले, फाउंड इन ओनली सम 30 जनरा ऑफ ॲक्वेटिक मोनोक्लास. तर फ्रेंड्स आपल्याला किंगडम ॲनिमलियामध्ये आपण पाहिलं की व्हेरियस टाईप्स जनरा आहेत. त्यामध्ये आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे पोरिफेरा, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडामध्ये सारे किती इन्सेक्ट आहेत, बर्ड्स आहेत. तर ते सगळे ते सोडून त्यामध्ये फक्त आपल्याला ओनली फाउंड इन 30 जनरा, म्हणजे जे काही फक्त 30 जनरा आहेत, स्पेसिस जे आहेत, त्यामध्येच आपल्याला हे हायड्रोफिलीचं पॉलिनेशन म्हणजेच पॉलिनेशन बाय द वॉटर आपल्याला त्यामध्ये दिसतं. तर ॲक्वॅटिक इन मोनोकॉट्स. तर हे जे काही मोनोकॉट्स आहे हे आपल्याला चॅप्टरच्या लास्ट एंडिंगला पाहायचे. जेव्हा फर्टिलायझेशन होईल, ते जेव्हा सीड तयार होईल, त्याच्यामध्ये मोनोकॉट्स येतं. हा फक्त पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. देन एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय, व्हॅलिसनरिया. ते आपल्याला पुढे त्याचं पॉलिनेशन कशा थ्रू होतं पाहायचंच आहे. त्यानंतर ॲडॅप्टेशन इन हायड्रोफिलस फ्लावर, म्हणजे ॲडॅप्टेशन त्याचे कॅरेक्टर कशा प्रकारे काम करतो. तर फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्सिपिक्युअस. इनकॉन्सिपिक्युअस म्हणजे काय फ्रेंड्स, तर इनकॉन्सिपिक्युअस म्हणजे फ्रेंड्स हलका, म्हणजे एकदम छोटा हलका प्रकारचा हा फ्लावर असतो, म्हणजे एकदम स्मॉल. पोलन ग्रेन्स आर लॉंग अँड अनविटेबल. अनविटेबल म्हणजे काय फ्रेंड्स, अनविटेबल म्हणजे ओला नसलेला, म्हणजे तो जरी पाण्यामध्ये असेल तरी पोलन ग्रेन्स कसे ओले, म्हणजे ते लॉंग आणि अनविटेबल म्हणजे ते एकमेकाला ओला पाण्यामध्ये राहून सुद्धा ते ओल्या प्रमाणामध्ये नसतात. देन फ्लोरल पार्ट्स आर अनविटेबल, म्हणजेच ओले नाही होत. फ्लोरल पार्ट्स म्हणजे कॅलॅक्स, करोला अँड एक्सेट्रा. देन नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर अब्सेंट. नेक्टर अँड फ्रॅग्रन्स बिलो द, कारण ते वॉटरमध्ये आहेत, तिथे फ्रॅग्रन्स सुगंध वगैरे तिथे नसतोच, त्यामुळे विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर अब्सेंट.
देन फ्रेंड्स हायड्रोफिलीमध्येच, आता हायड्रोफिली तुम्हाला समजलं का, तर काय असतं हायड्रोफिलीमध्ये, पॉलिनेशन होतं वॉटर थ्रू. त्यामध्ये पुन्हा त्यांनी काय सांगितले की जे कॅरेक्टर आहेत, फ्लावर्स आर स्मॉल असतात, पोलन ग्रेन्स आर अनविटेबल असतात, अँड देन फ्लोरल पार्ट्स आर अनविटेबल. देन हायपोहायड्रोफिली, हायड्रोफिलीमध्येच एक छोटा भाग पडतो म्हणजे हायपोहायड्रोफिली. तर फ्रेंड्स हायपो मीन्स काय, बिलो, बिलो मीन्स खाली. तर कशाच्या खाली, हायड्रो म्हणजे वॉटरच्या खाली. फिल मीन्स अट्रॅक्शन किंवा पॉलिनेशन. पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे हे जे काही पॉलिनेशन आहे हे वॉटर सरफेसच्या बिलो म्हणजे वॉटर सरफेसच्या खाली. हे जे काही सी ग्रासेस आहेत ह्याचं पॉलिनेशन बिलो द सरफेस ऑफ वॉटर. पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर. पोलन ग्रेन्स कशा असतात, हेवियर दॅन वॉटर. वॉटरपेक्षा पोलन ग्रेन्स आर हेवियर. म्हणजे पॉलिनेशन होण्यासाठी त्यांना वॉटर करन्सीची अजिबात गरज नसते, कारण पोलन ग्रेन्स कशा आहेत, वॉटर करन्सीपेक्षा हेवियर आहेत. देन एक्झाम्पल काय आहे, सी ग्रासेस. लोटस पण आपण याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो. तर फ्रेंड्स यानंतर आपल्याला हायपोहायड्रोफिलीच्या नंतर इपिहायड्रोफिली. इपिहायड्रोफिली, इपी मीन्स अप्पर, अबव, अँड हायड्रो मीन्स वॉटर, अँड फिल मीन्स पॉलिनेशन. म्हणजे इपिहायड्रोफिलीमध्ये जे काही पॉलिनेशन होतं ते वॉटर सरफेसच्या वरती, म्हणजे हे कसं वॉटरच्या खाली झाले त्याचप्रमाणे हे वॉटरच्या इथे वरती सरफेसला, ह्या सरफेसला ह्याचं पॉलिनेशन होतं. तर याचं एक्झाम्पल आहे काय, वॅलिसनरिया. तर मी तुम्हाला त्याची फिगर काढून दाखवते आणि पॉलिनेशन कशा प्रकारे होतं. मेल प्लांट आहे, मेल प्लांटचं जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते फिमेल पर्यंत, स्टिग्मा पर्यंत कशा प्रकारे पोहोचतात हे तुम्हाला इन डिटेल मी फिगर मध्ये काढून दाखवते. तर मध्ये सेकंड पाहणार आहोत इपिहायड्रोफिली. इपी मीन्स काय फ्रेंड्स, इपी मीन्स अप्पर, अबव म्हणजे वॉटर सरफेसच्या वरती. देन फिल मीन्स अट्रॅक्शन किंवा पॉलिनेशन. तर फ्रेंड्स द पोलन ग्रेन्स आर फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. हे जे काही पोलन ग्रेन्स आहेत, हे मेल फ्लावर, हे मेल प्लांट आहे. हे जे आहे हे कोणतं प्लांट आहे, हे मेल प्लांट आहे. तर आपल्याला काय सांगतात, द पोलन ग्रेन्स आर फ्लोट म्हणजे तरंगणे, वॉटर सरफेसच्या वरती तरंगणे, ऑन द वॉटर सरफेस अँड रीच द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लावर. म्हणजे फ्रेंड्स आता थोडंसं लक्ष द्या, हे जे फ्लावर आहे हे फ्लावर कशाचं आहे, हे मेल फ्लावर आहे. हे जे बायलोब्ड गॅमेट आहे म्हणजे हे मेलचं जे काही पॉलिनेशन होण्यासाठी जे काही गॅमेट्स रिलीज होत आहेत, कुठून, तर मेल फ्लॉवर मधून जे गॅमेट्स रिलीज होत आहेत, रिचेस टू द स्टिग्मा म्हणजे फिमेलच्या वरचा जो स्टिग्मा आहे ते पॉलिनेशन होण्यासाठी कशा थ्रू होते, तर वॉटर थ्रू होते. कुठे होते, वॉटर सरफेसच्या वरती. देन एक्झाम्पल त्यांनी काय दिले, व्हॅलिसनरिया. देन फ्रेंड्स फिमेल फ्लावर्स रीच द वॉटर सरफेस. फिमेल फ्लॉवर कुठे असतात, तर वॉटर सरफेसच्या वरती. देन पॉलिनेशन मेल फ्लावर्स फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. पॉलिनेशन होण्यासाठी मेल फ्लावर काय करतात, त्याच्या वॉटर करन्सी थ्रू मेल गॅमेट्स असतात ते फिमेलच्या स्टिग्मावरती येऊन पॉलिनेशन करतात. देन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन्स इज इक्वल टू द वॉटर. म्हणजे ही जी काही पोलन ग्रेन्सची, मेल पोलन ग्रेन्सची जी काही ग्रॅव्हिटी आहे ती वॉटर करन्सी जी आहे ती सेम असते. ॲक्वॅटिक प्लांट्स आर ॲनिमोफिलस. आला का फ्रेंड्स ॲनिमोफिलस. ॲनिमो म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं, ॲनिमोज म्हणजे विंड अँड फील मीन्स अट्रॅक्शन. तर एक्झाम्पल काय आहे, इन्सेक्ट म्हणजे इन्सेक्ट थ्रू पण म्हणजे इथे काय आहे,
अबायोटिक एजंट आहे आणि इथे काय आहे, बायोटिक एजंट आहे. तर लोटस अँड वॉटर लिली. तर फ्रेंड्स, एकदा जे आहे मी तुम्हाला परत एकदा सांगते की व्हॅलिसनेरियामध्ये पॉलिनेशन कशा प्रकारे होतं. हे जे काही आहे हे पूर्ण प्लांट आहे वॉटरमध्ये आहे फ्रेंड्स. देन हे जे फ्लावर आहे, हे जे प्लांट आहे हे फिमेल प्लांट आहे आणि हे जे प्लांट आहे हे मेल प्लांट आहे. हे मेल फ्लावर जे आहेत हे मेल गॅमेट पास थ्रू द फिमेल स्टिग्मा. देन द मॅच्युअर फिमेल इज अडॅप्ट द पोलन ग्रेन्स, देन स्टार्ट टू द पॉलिनेशन. तर हे जे काही बायलोब्ड गॅमेट आहेत ते कुठून रिलीज होत आहेत, तर मेल प्लांट पासून रिलीज होत आहे. त्यांनी तेच सांगितले की द पोलन ग्रेन्स आर फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर अँड रिचेस द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लावर. तर फ्रेंड्स, हा जो एवढा भाग आहे हा भाग आपला अबायोटिक एजंट्स आहे. आता आपल्याला देन कोणता पाहायचा आहे, बायोटिक एजंट. बायोटिक एजंट्स. तर बायोटिक एजंट्स म्हणजे काय फ्रेंड्स, तर आपण पाहिलं की लिव्हिंग एजंट्स म्हणजे जे काही या पृथ्वीवर आहेत, लिव्हिंग मीन्स मोस्ट ऑफ द ॲनिमल अँड प्लांट्स मीन्स लिव्हिंग एजंट्स आहेत. तर फ्रेंड्स, इट इन्क्लूड्स लिव्हिंग एजंट्स म्हणजेच सजीव काही. अबाव द 80% प्लांट रिक्वायर द हेल्प ऑफ अदर लिव्हिंग क्रिएचर्स म्हणजे छोटे विषाणू किंवा जंतू लाईक इन्सेक्ट, बर्ड, बॅट्स, स्नेल्स ट्रान्सफर देअर पोलन फ्रॉम द वन फ्लावर टू अनदर फ्लावर. म्हणजे हे जे काही क्रिएचर्स आहेत म्हणजे इन्सेक्ट, बॅट्स, स्नेल्स हे जे काही आहेत हे पोलन ग्रेन्सला ट्रान्सफर वन फ्लावर टू अनदर फ्लावर. सपोज फ्रेंड, आता हे फिमेल आणि हे मेल प्लांट आहे. तर सपोज फ्रेंड, आता इथे हे जे पोलन ग्रेन्स आहेत हेच पोलन ग्रेन्स जर ह्याच फ्लावरच्या फिमेल स्टिग्मावर जाऊन जर पॉलिनेशन करत असतील तर इथे काय होईल, क्लोन्स तयार होईल म्हणजे सेम आयडेंटिकल फ्लावर तयार होईल. तर त्याचप्रमाणे ह्याच अँथरचे पोलन ग्रेन्स जर दुसऱ्या फ्लावरवरती जाऊन स्टिग्मावरती पॉलिनेशन केलं तर ते जे काही पॉलिनेशन होईल ते डिफरंट तयार होईल. म्हणजेच आपल्याला वेगळ्या प्रकारचं आपल्याला फ्लॉवर मिळू शकतं. त्याचप्रमाणे फ्रेंड्स, बायोटिक एजंट्समध्ये त्यांनी आपल्याला काही त्यामध्ये पण प्रकार सांगितले. तर फर्स्ट जो आहे आपला तो काय आहे, एंटेमोफिली. एंटेमोफिली म्हणजे काय फ्रेंड्स, तर पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. एंटेमोजचा अर्थ होतो इन्सेक्ट अँड फील कॉन्सन्ट्रेशन किंवा फील मीन्स पॉलिनेशन किंवा अट्रॅक्शन. म्हणजेच एंटेमोफिलीचा अर्थ काय फ्रेंड्स, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. जे काही एंटेमोफिलीमध्ये पॉलिनेशन होतं ते कशा थ्रू होतं, इन्सेक्ट थ्रू होतं म्हणजेच लिव्हिंग एजंट्स. देन त्यामध्ये पॉईंट सांगितलं, इट ऑकर्स इन रोज अँड जॅस्मिन. तर हे रोज अँड जॅस्मिन एक्झाम्पल का दिलेत, तर कारण हे जे इन्सेक्ट आहेत हे इन्सेक्ट जे काही फ्लावर आहेत त्याच्यामध्ये नेक्टर अँड फ्रॅग्रन्स, जे काही नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आहे त्याला अट्रॅक्शन होते. म्हणजे त्या बर्ड्सला अट्रॅक्शन झाल्यानंतर तो काय करतो, त्याच्यामधला नेक्टर आणि फ्रॅग्रन्स तो कॅप्चर करतो, तेव्हा म्हणजे पॉलिनेशन होतं. त्यानंतर फ्रेंड्स, एंटेमोफिलीमध्ये ॲडॅप्टेशन इन एंटेमोफिलस फ्लावर. म्हणजे हे जे काही पॉलिनेशन एंटेमोफिलीमध्ये होते तर ते जर ॲडॅप्टेशन, त्याची कॅरेक्टर काय, त्याचे फ्लावर कसे आहेत ते पाहू आपण. तर दे आर लार्ज, शोई मीन्स एकदम शायनी अँड ब्राईटली इन कलर. आपल्या बुक्समध्ये एक फिगर दिली फ्रेंड्स, तर तुम्ही ते फ्लावर आणि तो इन्सेक्ट पाहू शकता. तर त्यामध्ये त्याचे फ्लावर कसे असतात, लार्ज असतात, दिसायला खूप छान असतात आणि ब्राईट इन कलर असतात. वेगवेगळ्या कलरचे त्यामध्ये फ्लावर असतात. तर फ्लावर्स प्रोड्यूस स्वीट ऑर्डर मीन्स स्मेल अँड हॅव नेक्टर ग्लँड्स. म्हणजे त्यामध्ये नेक्टर ग्लँड सुद्धा असतात. नेक्टर ग्लँड का असतात फ्रेंड्स इथे, तर ते कलर्ड आहेत आणि शोवी इन नेचर आहेत. त्यामुळे यामध्ये ऑर्डर अँड नेक्टर ग्लँड्स आर प्रेझेंट.
स्टिग्मा रफ अँड स्टिकी म्युसिलेजिनियस सिक्रेशन. हे जे काय म्युसिलेजिनियस सिक्रेशन आहे हे एक केमिकल आहे. हे केमिकल सिक्रेशन म्हणजे आपण प्रोटीन पण म्हणू शकतो. तो एक स्टिकी सबस्टन्स असतो. म्युसिलेजिनियस म्हणजे काय तर स्टिकी सबस्टन्स असतो. देन पोलन ग्रेन्स आर शायनी. शायनी असतात, स्टिकी सबस्टन्स असतात, कॉल्ड ॲज पोलन किट. देन सम प्लांट्स हॅव स्पेशल ॲडॅप्टेशन फॉर द इन्सेक्ट व्हिजिटर. व्हिजिटर म्हणजे एखाद्या सपोज आता आपल्याला एखाद्या गोष्टीला व्हिजिट करायचंय म्हणजे एखादी जर गोष्ट आपल्याला पाहायला जायची म्हणजे आपण इथून सपोज आता पुण्याला आपल्याला एखाद्या गोष्टीला आपल्याला बोलवतात म्हणजे आपण त्याला व्हिजिट करणार म्हणजे तिथे आपण एक काय पाहुणा म्हणून जाणार. म्हणजेच हे जे काही बर्ड्स किंवा इन्सेक्ट आहेत फ्रेंड्स तर हे म्हणजे काय हे एक पाहुणा म्हणजे जो की दुसऱ्या देशातून पण येऊ शकतो किंवा दुसऱ्या ठिकाणाहून पण येऊ शकतो. म्हणजेच तो पॉलिनेशन करण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा ठरतो. इथे जसं आपण क्लोन्स पाहिलं की ह्याच फ्लावरहून याचेच अँथर फिमेल स्टिग्मावर पडतात तर तो सेम फ्लावर बनतो. पण जर हे व्हिजिटर हे जर बर्ड्स पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरचे घेऊन आले तर म्हणजे हेल्प करण्यासाठी ते क्रॉस पॉलिनेशन होतं म्हणजे सेम पॉलिनेशन होत नाही. त्यामुळे एक्झाम्पल आहे सॅल्विया. आपल्या बुक्समध्ये त्याचं डायग्रामॅटिक एक छोटासा बर्ड आणि फ्लावर दिले तेच म्हणजे काय सॅल्विया. तर फ्रेंड्स बायोटिकमध्ये आपण पाहिलं की मोस्ट ऑफ द लिव्हिंग एजंट्स मीन्स जास्तीत जास्त मॉर्फोलॉजिकल फ्लावर्सचा त्याच्यामध्ये उपयोग म्हणजे त्या मॉर्फोलॉजिकल फ्लावरचं त्यामध्ये त्यांनी जास्त यूज सांगितलंय. आणि त्यानंतर आपण एंटोमोफिलस पॉलिनेशन पाहिलं म्हणजेच पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. त्यानंतर ॲडॅप्टेशन पाहिलं एंटोमोफिलस फ्लावरचं. तर फ्रेंड्स याच्यानंतर आपण एंटोमोफिली नंतर आता आपण पाहणार आहोत ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली नंतर पाहणार आहोत चिरॉप्टेरिफिली. तर ऑर्निथोफिली ऑर्निथो मीन्स ऑर्निथोज म्हणजे बर्ड आणि फिल मीन्स पॉलिनेशन किंवा अट्रॅक्शन. तर ऑर्निथोफिलीमध्ये काय सांगितले दे हॅव स्मॉल साईज अँड लॉंग बीक. म्हणजे यांची जी बर्ड्सची साईज असते ती कशी स्मॉल असते पण बीक जी असते ती कशी असते बीक म्हणजे चोंच जी असते ती कशी असते लांब असते. देन एक्झाम्पल बॉम्बक्स आणि बॉटल ब्रश. तर ॲडॅप्टेशन ऑफ ऑर्निथोफिली फ्लावर्स आर ब्राईट इन कलर सिक्रेट्स प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर विदाउट फ्रॅग्रन्स. म्हणजे ह्यामध्ये जे बर्ड्स आहेत हे काय करतात डायल्यूट नेक्टर म्हणजे जितकं की रोज आणि आपण काय पाहिलं एंटोमोफिलीमध्ये रोज अँड जास्मिन यामध्ये जास्तीत जास्त नेक्टर असतात. पण इथे काय जेवढं यामध्ये फ्लावरमध्ये डायल्यूट नेक्टर असतं पण विदाउट फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध तिथे नसतो. कारण का दिस इज ब्राईट इन कलर. बर्ड्स हॅव पुअर सेन्स अँड फ्रॅग्रन्स. तेच जे बर्ड असतात त्यांना कसा सेन्स ऑफ व्ह्यू नसतो त्यामुळे कारण ते कसं असतात पुअर इन सेन्स ऑफ फ्रॅग्रन्स म्हणजे इथे पण सुगंध नसतो. तर फ्रेंड्स त्याच्यानंतर आहे चिरॉप्टेरिफिली. तर फ्रेंड्स चिरॅप्टोज मीन्स काय फ्रेंड्स हे एक सायंटिफिक वर्ड आहे. ते म्हणजे काय बॅट्स जसं होमोसेपियन किंवा सेपियन्स असतात. तर फ्रेंड्स चिरॉप्टेरिज म्हणजे बाउबाब ट्रीज. तर फ्रेंड्स हे जे काही चिरॉप्टेरिफिलीमध्ये जे बॅट्स असतात त्याचं मेन फंक्शन काय हे लॉंग डिस्टन्स काही किलोमीटर अंतरावर सुद्धा हे पॉलिनेशन करू शकतात. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आहे ॲडॅप्टेशन. फ्लावर्स आर डल कलर्ड कारण ते रात्रीच बॅट्स जे असतात ते रात्रीच पॉलिनेशन करण्यासाठी उपयोगाला पडतात. द कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. देन सिक्रेट्स अबंडंट म्हणजे जास्तीत जास्त जो नेक्टर आहे ते सिक्रेट करतात. प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ इडिबल पोलन ग्रेन्स. जे काही इडिबल मीन्स खाण्यासाठी प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ इडिबल पोलन ग्रेन्स हे प्रोड्यूस करतात. तर फ्रेंड्स आपण पाहिलं की फर्स्ट काय पाहिलं आपण एजंट्समध्ये अबायोटिक एजंट्स अँड बायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट्स म्हणजे काय फ्रेंड्स तर नॉन लिव्हिंग एजंट्स अँड बायोटिक एजंट्स म्हणजे लिव्हिंग एजंट. त्यामध्ये आपण त्याचे काही प्रकार पाहिले. तर अबायोटिकमध्ये एंटोमोफिली आणि त्यानंतर काय पाहिलं हायड्रोफिली. हायड्रोफिलीमध्ये दोन पार्ट पाहिले आपण हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली. त्यामध्ये एक्झाम्पल झोस्टेरा ग्रासेस अँड व्हॅलेसनरिया पाहिलं. त्यानंतर आपण बायोटिक एजंटमध्ये पाहिलं की फर्स्ट
फर्स्ट आपण पाहिलं एंटेमोफिली अँड देन पुन्हा पाहिलं ऑर्निथोफिली अँड देन चिरप्टेरिफिली. तर हे जे काही फ्रेंड्स हे आहेत हे तुम्हाला एक्झामसाठी 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला येऊ शकतात. जर समजलं नसेल तुम्हाला हा पॉईंट तर मला प्लीज तुम्ही रिक्वेस्ट करा की मॅम हा टॉपिकमध्ये हा पॉईंट मला समजला नाही, मी ते तुम्हाला व्यवस्थितपणे आणखीन सांगेन. तर फ्रेंड्स थँक्यू सो मच. मध्ये आउटब्रीडिंग हे पॉईंट आपण स्टार्ट करू. थँक्यू.